पुणे महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या इच्छुक उमेदवारांनी अवघ्या 3 दिवसांमध्ये तब्बल 9101 उमेदवारी अर्ज खरेदी केलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक जागेसाठी सरासरी 55 अर्जांची विक्री झाली आहे। महापालिकेच्या इतिहासातील ही विक्रमी विक्री ठरली आहे। तर अर्ज स्वीकारताना प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू आहे। पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरंगा सन्मान रॅली काढली गेली। लोकशाही मूल्यांचा सन्मान आणि योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी रॅलीचं आयोजन केलं होतं। सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जंधने यांच्या पुढाकारातून विमाननगर ते यमुनानगर परिसरात ही तिरंगा रॅली काढली गेली। या रॅलीमध्ये सुमारे 900 नागरिक सहभागी होते। पुणे महापालिकेच्या निवडणूक कामासाठी गैरहजर राहिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला थेट निलंबित केलेलं आहे। भरारी पथकामध्ये नेमणूक असून सुद्धा कर्तव्यावर हजर न राहिल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। या प्रकरणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश दिले। पुण्यामध्ये म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे। पुणे म्हाडा विभागानं 4186 घरांच्या ऑनलाईन सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे। महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे सोडती संदर्भात संभ्रम निर्माण झालाय। अर्जाची छाननी झाली आहे, त्यामुळे सोडतीला तातडीनं परवानगी द्यावी अशी मागणी म्हाडाच्या सभापतींनी केली आहे। मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी आतापर्यंत 1381 अर्जांची विक्री झाली आहे। मालेगाव महापालिकेसाठी 718 इच्छुक उमेदवार आहेत। आतापर्यंत महापालिका निवडणुकीसाठी 4 अर्ज दाखल झालेत। एकूण 1381 अर्जांच्या विक्रीमधून महापालिकेला 2,62,000 उत्पन्न मिळाले। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी, नाशिकमधील गंगापूर, परभणीमधील येलदरी धरणांवर सोलार वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी महामंडळानं प्रकल्प सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली आहे। या एजन्सीच्या अहवालानंतर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं जागा वाटप 10% जागांवर अडल्याचं सांगितलं जात आहे। भाजप आणि शिवसेनेमधील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकांच्या एका पाठोपाठ एक फेऱ्या घेतल्या जात आहेत। मात्र त्यातून काहीही तोडगा निघालेला नाहीये।